दरम्यान सुशील केडिया यांच्या वक्तव्यावर मराठी नागरिकांनी संताप व्यक्त केला। तुम्ही मुंबईत येता, मुंबई तुमचं पोट भरते, तर तुम्हाला मराठी शिकायला काही हरकत नाही असं म्हणत मराठी नागरिकांनी यावर संताप व्यक्त केलेला आहे। या संदर्भात दादर परिसरातील या नागरिकांची बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी पाहूया। सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेवरनं मुद्दा हा गरम झालेला आहे आणि एकंदर प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी मराठी शिकणार नाही, तुम्हाला जे वाटेल ते करायचं आहे ते तुम्ही करा, अशा प्रकारे त्यांनी आव्हान दिलेलं आहे। आपल्यासोबत काही मराठी नागरिक आहेत, मराठी जे मंडळी आहेत ज्यांनी आयुष्यभर मुंबईमध्ये मराठी माणूस म्हणून पाहिलेलं आहे, वैभव पाहिलेलं आहे मुंबईचं। कसं पाहतात एकंदर या सुशील केडिया यांच्या या वक्तव्याकडे? ते म्हणतात की मी मराठी शिकणार नाही, व्यावसायिक आहेत आणि मुंबईत काम करतात ते। कसं खरं तर व्यावसायिक किंवा कोणी असेल, पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये जो कोणी येईल, कोणी महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्यावसायिकाला आत्तापर्यंत कोणी अडवलेलं नाही, पण जो कोणी येईल त्याला मराठी ही शिकलीच पाहिजे, मराठी आलीच पाहिजे। आम्ही सक्ती फक्त करत नाही, पण कसं आहे, महाराष्ट्रामध्ये जर मराठीलाच तुम्ही खालचं स्थान देणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्रात धंदा करण्याचा किंवा व्यवसाय करण्याचा अजिबात अधिकार नाही। केडिया जे म्हणतात आहे की आम्ही 30 वर्ष राहतो आहे आणि मराठी येत नाही आहे, बरोबर ना? मग त्यांचा जो व्यवहार आहे जे आहे करतात आहे, बरोबर ना, ते तिथे मग त्यांच्याकडे काम करणारे मराठी लोक असणारच ना, बरोबर की नाही? मग मराठी लोक असतात तर मराठीत बोलतातच ना ती, मग त्यांनी बोलायलाच पाहिजे मराठी। माझं तरी असं मत आहे, प्रांजळ मत आहे की त्यांनी मराठी बोलायलाच पाहिजे। उद्या बांगलादेशात जाल ते बांगलादेशाचीच भाषा बोलणार ना, ते थोडी म्हणणार आहेत की नाही आहे। कोणत्या तरी दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी केलेलं वक्तव्य आहे आणि त्या दिल्लीश्वरांना खुश करून त्यांचा व्यापार वाढवायचा आहे, हेच त्याच्या पाठचं उद्दिष्ट आहे, बाकी त्यांचं काहीच नाही। जर का म्हणजे एखादा तुम्हाला सांगायला गेलं ना, जो खरोखर मराठी म्हणजे तो परप्रांतीय असू दे किंवा कोणी असू दे, जो खरोखर मूळचा मुंबईकर आहे ना, त्याची नाळ ही मराठीशी जोडली गेलेली असते नेहमी, तर तो मराठीला आपलं मानतो, मग तो कोणत्याही भाषेचा असू दे। माझ्या 3 पिढ्या इकडे मुंबईत राहत आहेत महाराष्ट्रात। मी आहे मूळचा गुजराती, पण एकदम कट्टर मुंबईकर आणि महाराष्ट्राचा। आणि मराठी आमच्या घरात प्रत्येक जणाला मराठी येते आणि मराठी बोललीच पाहिजे। मराठी आपण महाराष्ट्रात राहतो, इकडे जन्मभूमी आपली कर्मभूमी हे आहे मुंबई आहे, तर प्रत्येक जणाला मराठी आलीच पाहिजे आणि बोललंच पाहिजे। तर तो जो केडिया जे बोलला आहे की मला येत नाही किंवा शिकणारच नाही, हे एकदम चुकीचं आहे। केडिया यांच्या वक्तव्याचा सध्या संताप अनेक नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरा विनोद नाईकसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।